नमस्कार। आज नवरात्रातला 7वा दिवस। आज आपण जाणून घेणार आहोत सहस्रार चक्राविषयी। सहस्रार चक्र जे डोक्याच्या वरती म्हणजे टाळूच्या वरच्या बाजूला असतं, त्या चक्राशी निगडित किंवा त्या चक्राच्या नियंत्रणाखाली असणारे अवयव ह्यांची माहिती करून घेऊया। डोकं, मेंदू आणि संपूर्ण मज्जासंस्था या अवयवांमध्ये साठून राहिलेल्या नकारात्मक भावनांविषयी जाणून घेऊया। डोकं, द्विधा मनस्थितीमुळे निर्णय घेण्याची वाटणारी भीती, हताशपणा, चंचलता, अस्थिरता, भूतकाळातील वाईट आठवणी आठवून वाटणारी चिंता, व्याकुळता, बेचैनी। मेंदू, मन एकाग्र न होणं, खूप विचार एका वेळेला येणं, त्यामुळे जाणवणारी अस्थिरता, बेचैनी, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, अनुत्साह, भविष्याविषयी वाटणारी असुरक्षितता। संपूर्ण मज्जासंस्था, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, अस्थिरता, आयुष्यातील प्रतिकूल बदलांमुळे वाटणारी भीती, अनिश्चितता, दडपण, घुसमट, निरुत्साह, हताशपणा, निर्णय घेण्याची वाटणारी भीती। चक्राची ऊर्जा असंतुलित असेल तर खालील आजार होण्याची शक्यता असते: डोकेदुखी, मायग्रेन, झोपेच्या समस्या, अल्झायमर, विस्मरण, डिमेन्शिया। आपण आता सहस्रार चक्राच्या नियंत्रणाखाली असणारे अवयव आणि त्याच्यामध्ये साठून राहिलेल्या नकारात्मक भावनांविषयी जाणून घेतलं। अशा रीतीने 7ही चक्रांची आपण माहिती घेतलेली आहे आणि या 7ही चक्रांचं जर आपल्याला संतुलन करायचं आहे तर त्यासाठी वृषाली लेले यूट्यूब चॅनलवर 22 सप्टेंबरला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य येण्याकरता म्हणून जे मेडिटेशन अपलोड केलेलं आहे ते नक्की बघा आणि स्वतःच्या 7ही चक्रांची ऊर्जा संतुलित करा। धन्यवाद।